शेतकऱ्याची बायको म्हणजे साक्षात लक्ष्मीच. शेतकऱ्याच्या बायकोला राग नाही, लोभ नाही, मानाची अपेक्षा नाही. शेतकऱ्याच्या नवरा बायकोची कधी भांडणं होत नाही. चुकून झाले नवराने ठाका टाकू द्या, फुसफुस करते, रुसून जाती. कापूस याचा परत महागारी. शेजारी म्हणे 2 महिने येणार नाही, 2 तासात कस का आली ग म्हणे. त्यांचं ऐकून काय दुधाचं नुकसान करू का, कापसाचं नुकसान करू का, मग मर येच कापूस. म्हणजे सुटत नाही बोलल्याशिवाय तर राहत नाही. हे आपल्या जी कडक टोप्यात ना पुरुष मंडळींच्या, हे महिलांच्या जीवावर आहेत. कधीतरी त्यांचा सुद्धा आभार मानायला शिका. स्त्री शक्तीमुळे शेतकऱ्याचा संसार टिकून येईल. वस्तीहून गावात सकाळी आमच्या भागात दुग्ध व्यवसाय जास्त आहे, दुधाचा व्यवसाय. इकडं नाही, जरा कमी प्रमाणात आहे. सकाळी माणसं वस्तीहून गावात सकाळी 7 वाजता दूध घालायला येतात आणि 12ला घरी. 5 तास तुम्ही नेमकं कोणत्या कंपनीला दूध घालता बो? ह्याचं दूध घालणं म्हणजे 10 मिनिटाचा खेळ आहे. पण उगा गप्पा हाणायच्या सकाळ सकाळ टोळक्यात. ह्या टोळीत 5 मिनिटं, त्या टोळीत ह्याचा इचकीन, त्याची चर्चा करीन, तिथं व्हाय व्हाय करीन, ह्याचा चहा पितीन, त्याची कॉपी करीन, ह्याची टोपी द्याला, त्याची टोपी ह्याला, ह्याच्या लावाला करीन. काय करायचं, गप मर ना.